आज आपण भरपूर ऑपरेटर्स वगैरे कव्हर करणार आहे. जेवढं डेटा फिल्टरिंग आपल्याला करता येईल तेवढं आपण करणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी इथं लिहितो टॉपिकचं नेम. जसं की आपण आता डेटा फ्रेम वगैरे झालेलं आहे. ठीक आहे. कालचं जे डेटा फिल्टरिंग होतं ते आता सोडून द्या. ठीक आहे. आपण तसं काल फक्त जस्ट इंट्रोडक्शन साठी घेतलं होतं. ठीक आहे. कोण येते घालून म्हटलं वरती? कार्तिक. ठीक आहे, ठीक आहे. या साईडला. माझी साईड बरं, ठीक आहे, चालेल. चला, द्यायचं लक्ष. आता डेटा फिल्टरिंगसाठी आपण तुमच्या ग्रुपवरती डेटा सेंड केलाय. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय करायचंय, जो पण आपला डेटा सेट आहे त्याचा पाथ कॉपी करायचा असतो. ठीक आहे, साठी रीड करण्यासाठी आज आपण काही सॅम्पल्स क्रिएट करणार आहे. काय क्रिएट करणार आहे? सॅम्पल्स. ठीक आहे. इथं पाथ, सॉरी, हा पाथ नाही आता घ्यायचा. रीड कशी करणार फाईल सांगा. आणि तुम्हीच ह्यावेळेस व्हेरिएबलचं नाव डिसाईड करता. ठीक आहे. करा डिसाईड व्हेरिएबलचं नाव काय ठेवता. डेटा तर दरवेळेस डेटा 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 काहीतरी असं थोडं वेगळं ठेवा. डीएफ, बरं ठीक आहे, डीएफ घेऊ आपण. हे पण वेगळं नाही, तेच आहे. पीडी डॉट एक्सेल आहे का फाईल? सीएसवी फाईल आहे. ठीक आहे. अँड देन इन ब्रॅकेट आर आणि पेस्ट करणार, शिफ्ट इंटर. बघू आता तुम्ही काय अप्रोच ठेवता. सॉरी, हा ह्याचा एरर काय आला मला सांगा. लायब्ररी रन. ओके. तुम्हाला जर काही एरर आला तर आश्चर्यचकित नका हो. का माहिती आहे का? कारण की मी नंपाई काल हे केलेलं आहे, डिग्रेड केलेलं आहे. माझं नंपाईचं व्हर्जन जुनं आहे, तुमचं लेटेस्ट असेल. ठीक आहे. झालं इथं रन. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय ते बघू. डीएफ, पूर्ण डीएफ बघा पहिलं. हा डीएफ आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिलं काय करता येईल याच्यामध्ये तुम्ही? नल व्हॅल्यू रिप्लेस करा. अजून शिकला नाही तुम्ही नल व्हॅल्यू फिलअप करायला? अजून यायचंय ते लेक्चर. नाही आधी किती नाव झालेले बघा. हा, ड्रॉप केलं समजा, काय नुकसान होईल माझं? रोज किती रोज जातील सांगा बरं जरा काउंट करून. 7. 7 रोज. हम्म. मग 7 रोज गेल्यानंतर ना राहायला 3च लाईन डेटा. मग 3 लाईनच्या डेटावरती डेटा फिल्टरिंग करण्यापेक्षा तर म्हणजे की समोर शोध ना. काय डेटा फिल्टर करायचं आहे? हा. हा, म्हणजे लॉजिक नाही बनत. मी काय कालच्या लेक्चरला सांगितलं की नल रिमूव्ह तेव्हाच करायचे जेव्हा आपण जास्त डेटा कॉम्प्रोमाइज नाही करत आहे. जर का एका लाईन मध्ये नल असता तरी ठीक आहे, लाईन डिलीट करून टाकू आपण. 3 लाईन मध्ये तरी डिलीट करून टाकू. पण 70% डेटा आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत ना. ठीक आहे. आणि आता आपल्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यावरती आपण फिलिंग पण नाही करू शकत. मग डिसिजन काय घेऊ शकतो आपण? मग त्या कॉलमलाच ड्रॉप करायचं. काय करायचं? कॉलमला जर का मी तर ड्रॉप केलं ज्याच्यामध्ये जास्त नले, मला इथे दिसतंय ना क्लिअर की एकाच कॉलम मध्ये नले, बट ते आता दिसणं वेगळा पार्ट आहे. असं पण नाही की तुमच्या समोर सगळा डेटा दिसतो. वरती बघितलंय तुम्ही.
दिसतोय की इथे सगळा डेटा नाही, मध्ये डॉट आहेत, मिडलचा डेटा गायब आहे. मग असं समजा की या सिनारिओ मध्ये पण तसंच आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही चेक कसं करणार डेटाला, आणि चेक करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? ईडीए. काय म्हणतात? ईडीए, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. मग सगळ्यात बेसिक ईडीए फंक्शन कोणतं यूज करणार? हेड टेल. काय हेड टेल बघून काय कोणतं? इज नल. कसं यूज करतात? df dot is not इज नल. झालं. df dot is null इज नल. ओके. अजून पुढं some सम. dot sum ओके, व्हेरी गुड. किती नल आहेत? 7. एकाच कॉलम मध्ये, बाकी कुठं आहेत का? नाही. मग हाच कॉलम आपण डिलीट करू. ठीक आहे. आता सांगा की बरं ठीक आहे, डिलीट जरी नाही केलं तरी असू देत कॉलम, तो आपण काही ह्याला डेटा क्लिनिंग साठी नाही घेतलेला आहे. ठीक आहे. का आता इथे नल, नल का? कारण की ह्याला कोणतं कमिशन नाही भेटलेलं आहे. ठीक आहे. सिम्पल. बट मला समजतंय की हा नल आहे म्हणजे कोणतं कमिशन भेटलं नाही. जर त्याला झिरोने रिप्लेस करायचं तर आपण रिप्लेस फंक्शनचा यूज करणार आहे. ठीक आहे. रिप्लेस फंक्शनचा यूज करण्यासाठी पण तुम्हाला काही बेसिक गोष्टी लागतात. ठीक आहे. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण चेक करू. मला सगळ्यात पहिले सांगा, अजून दुसरं ऑपरेशन कोणतं परफॉर्म करतात? याच्यावरती दुसरं ऑपरेशन कोणतं परफॉर्म करतात? तुम्हाला आता सगळं करेक्ट वाटतं याच्यामध्ये? तसं असेल तर सांगा की सगळं. कॉलम डिलीट करायचा आहे का? नाही रे राजा, डिलीट नाही करायचं. काय पहिलं बघा तर जे दिसतंय ते करेक्ट आहे का? डेटाची कुंडली काढायची. कशी काढायची असते? df dot in डीएफ डॉट इन्फो. हे तर चेक करा. हे सगळ्यात पहिले Info. टाइमपास साठी शिकवलंय का? सगळे डेटा टाइप्स करेक्ट आहेत का? ठीक आहे. चेक करा, बघू तुम्ही काय चूक पकडताय. पकडा पकडा, बघू चूक काय पकडताय तुम्ही डेटामध्ये, बघू. ऑब्जेक्ट आता ऑब्जेक्टचं काय रे राजा? बघ ऑब्जेक्ट काय बघायचं तुला, बघ याच्यामध्ये. date डेट काय? त्याचं काय हाय date अजून कोण दुसरं काय सांगू शकतो? डेटचा मग करेक्ट काय असेल? ऑब्जेक्ट मध्ये डेट. ठीक आहे. माझा डेटा टाइप कसा चेंज करणार सांगा? शिकवलंय ना डेटा टाइप चेंज करायला. डीएफ ऑफ. काय करतो डीएफ ऑफ? हायर डेट. ओके, नेक्स्ट. बघून बघून नाही सांगायचं निकिता, बघून बघून सगळे सांगतील. ठीक आहे. डॉट. higher date dot हा. as ऍज type टाइप. as type डेट bracket टाइम. काय लिहायचंय? डेट टाइम. डेट टाइम. इथे काय लिहायचं आपल्याला आता? डेट टाइम 64 NS. काय लिहायचंय? डेट टाइम 64 इन ब्रॅकेट NS. काय लिहायचं तुम्हाला सांगतो, नॅनो सेकंड्स मध्ये. ठीक आहे. असं आता याच्यामध्ये भरपूर ऑप्शन्स येतात कारण का माझे अपडेट्स आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे. बट करेक्ट जे आहे ते हे फॉर्मॅटचं करेक्ट आहे. ठीक आहे. राहील लक्षात कोणता फॉर्मॅट करेक्ट आहे? हा वाला. ठीक आहे. NS तुमच्यामध्ये भरपूर दाखवेल, US दाखवेल, AS दाखवेल. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया दाखवेल. ठीक आहे. युनायटेड स्टेट दाखवेल, युनायटेड किंगडम दाखवेल. ठीक आहे. बट जे परफेक्ट आता यूज करायचं ते हे यूज करायचं. मे बी तुमच्या याच्यामध्ये हेच दाखवेल. ठीक आहे. अँड देन आता ह्याच्या हा सोडून पण दुसरा फॉर्मॅट आहे, मे बी इथे येतो काय काय माहिती. झालं कन्वर्ट डेट अँड टाइम 64 NS मध्ये. ठीक आहे. समजले? लक्षात ठेवायचं डेट अँड टाइम 64 बाय नॅनो सेकंड. ठीक आहे. सिम्पल. आता तुम्हाला काय करायचंय, थोडस अजून पुढे जायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता ह्याचा डेटा टाइप करेक्ट झाला बट अजून स्टोअर नाही झाला तो ओरिजिनल ह्याच्यामध्ये. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? इक्वल्स टू
डीएफ नाही, डीएफ इन ब्रॅकेट हायर डेट, फक्त कॉलम रिप्लेस करायचा आहे. काय रिप्लेस करायचं आहे? कॉलम. पूर्ण डीएफ रिप्लेस करायचं आहे का? नाही करायचं. आलं आता इथे. ठीक आहे. आता डेटा परफेक्ट झालाय का नाही? एकदा इन्फोला रन करून बघा. झालाय. ठीक आहे. अजून कोणतं फॉल्ट आहे का डेटामध्ये? नाही. आता नल तर फिलअप नाही करायचे आपल्याला अजून. ठीक आहे. त्याचे पुढे येणाऱ्या अपकमिंग ऑपरेशन्स मध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. आता आपण आपल्या मेन टॉपिक कडे चालू. आता तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चर सारखं, की मला स्मिथला शोधायचं आहे. कोणाला शोधायचं आहे? स्मिथला. किंवा फोर्डला शोधायचं आहे. कसं शोधणार? सांगा. Q1 नाव देतो मी याला. ठीक आहे. किती क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो ते पण बघू. बेसिक आता तुम्ही क्वेरी कशा लिहिताय बघू. हा, सांगा कसं शोधणार? DF डीएफ DF ई नेम in bracket ई नेम equals double equals to in डबल इक्वल्स टू equals to double quote means four. double one आणि देन four शिफ्ट bracket इंटर. one return घ्या बाबा, घ्या, करा. काय करू आता? काय राहिलं? हे तर बुलियन मध्ये अलाउड. save हा, सेव्ह करू. पुन्हा डीएफ द्यावं लागेल. पुन्हा डीएफ देऊ. कुठे देऊ? फॉर्डच्या पुढे. नाही DF च्या आधी डीएफच्या आधी डीएफ द्यावा लागेल, कारण की ऑपरेशन कुठं करायचं त्याचं लोकेशन पण द्यावं लागेल ना त्याला. ही yes क्वेरी तर रन करतोय तो, बट ह्याच्या इनर रन करायची आहे. आणि मग आपल्याला काय करायचं? आउटपुट द्यायचंय. आला आउटपुट. समजलं? ठीक आहे. आता जाऊ आपण क्वेश्चन 2 कडे. आता क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला काय ते बघू. क्वेश्चन 2 मध्ये आता बघू की ज्यांची सॅलरी, ठीक आहे, ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन लेस दॅन आहे 1000, त्यांच्या मला डिटेल्स हव्यात. ज्यांची सॅलरी लेस दॅन 1000 आहे त्यांच्या मला डिटेल्स हव्यात. DF डीएफ DF सॅल ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन. लेस दॅन ग्रेटर दॅन सोडून काहीच नाहीये. ठीक आहे. दोनच ऑपरेटर आहेत. एकाला तरी हा म्हणणारच मी. ठीक आहे. हा, लेस दॅन और इक्वल्स टू 1000. ठीक आहे. आणि देन हे कशाच्या अंडर जाणार? डीएफच्या. ठीक आहे. किती हुशार आहे तुम्ही. ठीक आहे. आणि देन काय करणार? शिफ्ट इंटर. हे सगळ्यात अवघड स्टेप आहे. ठीक आहे. किती पर्सन आहेत असे? 2% आहेत. ठीक आहे. आता जाऊ आपण Q3 कडे. ठीक आहे. सोपं वाटतंय ना? करेक्ट. किती वेळ वाटतंय बघू आपण आता. काय याच्यामध्ये काय डाऊट आहे का? कोण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे का? नाही करणार आहे. ठीक आहे. आता थोडस एक स्टेप पुढे जाऊ आपण. ऑपरेटर्स घेऊ आता. इक्वल्स टू समजलं. आता मला बघायचंय नॉट इक्वल्स टू. काय शिकायचंय मला? नॉट इक्वल्स टू. मला अनालिस्ट सोडून बाकी सगळे डिपार्टमेंटचे हवे. सोडून बाकी सगळे डिपार्टमेंटचे हवे. तो डिपार्टमेंटच आहे का ते बघू. ते पहिले जॉब आहे. काय आहे? जॉब. अनालिस्ट जॉब रोल सोडून बाकी सगळे जॉब रोलचे हवेत मला. डीएफ DF in bracket job role नॉट इक्वल्स टू is not equals to analyst आणि देन त्याच्यानंतर ना डीएफ मध्ये DF स्टोअर करायचा. इझी आहे. आलेत विदाउट अनालिस्ट. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? ह्याला स्टोअर करायचं झालं. काय करायचं झालं? ह्या डेटाला स्टोअर. तर स्टोअर कसं करणार आपण? हा, व्हेरिएबल मध्येच करणार. पण त्या इथं लक्ष. variable हा, इथे घेतला मी डेटा न्यू नावाचा व्हेरिएबल. काय घेतलाय? डेटा न्यू नावाचा व्हेरिएबल. मग इथं डेटा न्यू व्हेरिएबलला काय करायचंय? डेटा न्यू डॉट टू. काय घ्यायचं इथं? टू. मी घेतोय याचं एक्सेल व्हर्जन. कोणतं व्हर्जन घेतोय? एक्सेल किंवा सीएसव्ही घेतोय. काय घेतलं मी? सीएसव्ही. इथं नाव द्यायचंय तुमच्या सीएसव्ही ला. ठीक आहे. मी इथं नाव देतोय विदाउट डेटा. असं काय लिहिलं? याला नेम दिला. नेम दिल्यानंतर ना इथं मेन्शन नाही करायचं डॉट सीएसव्ही.
ठीक आहे, कारण का ऑलरेडी आपण इथं काय केलं त्याला मेन्शन केलंय. आणि देन याच्यानंतर इथे घ्यायचं आपल्याला, हा, इंडेक्स इज इक्वल्स टू फॉल्स. आता हे काय घ्यायचं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही आता एक्सेल यूज करता, एक्सेलला डिफॉल्ट इंडेक्सिंग आहे. काय आहे त्याला? डिफॉल्ट इंडेक्स कॉलम असतो, त्याला आपण म्हणतो की हा वाला कॉलम. फॉर एक्झाम्पल दाखवतो, असं का करायचं तेही सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, लक्ष द्या इथं. जर का तिथं तुम्ही ट्रू केलं तर काय होईल तिथं ते सांगतो तुम्हाला. हा एक्सेलचा इंटरफेस दिसतोय 1, 2. एक्सेलची इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होते? 1 पासून. पायथॉनची इंडेक्सिंग स्टार्ट कुठून होते? 0 पासून. मग या मिसमॅनेजमेंट मुळे काय होतं, इथे एक नवीन कॉलम ऍड होतो इंडेक्स. जर का तुम्ही इंडेक्स इज इक्वल्स टू ट्रू करताय तर, आणि त्याची इंडेक्स काय असणार? 0, 1, 2, 3. मग तो कॉलम तुम्हाला हवा आहे का? तर नको आहे. जर का तुम्हाला वाटते की तो हवा आहे, तर मग तुम्हाला काय करायचंय? ऍज इंडेक्स इज इक्वल्स टू, सॉरी, इंडेक्स इज इक्वल्स टू ट्रू, अदरवाइज इंडेक्स इज इक्वल्स टू फॉल्स. समजले रिझन? ठीक आहे. जर का तुम्ही ट्रूच ठेवताय किंवा डिफॉल्टच यूज करताय, तर इथं तुम्हाला एक बाय डिफॉल्ट एक ऍडिशनल कॉलम मिळेल, ज्याला एक इंडेक्सिंग असेल. मग तुम्हाला नंतर तो डेटा क्लिनिंग मध्ये क्लीन करावा लागेल. समजलंय? मग त्याच्या इथं तुमच्या हातात आहे की तुम्ही त्याला घेऊच नका. झालंय रन? ठीक आहे. आली इथं फाईल विदाउट अनालिस्ट. ठीक आहे, ही टेक्स्ट फाईल आली. असं केलं तरी यायला पाहिजे होते. डेटा निवडू, कारण का एकदा डुप्लिकेट फाईल बनली तरी नाही होत. एक्सेल मध्ये यायला पाहिजे. आली इथं सीएसव्ही द्या. ठीक आहे, आतमध्ये पण काय करा, एकदा सीएसव्ही द्या. ही टेक्स्ट फाईल क्रिएट झाली. कोणती फाईल क्रिएट झाली? टेक्स्ट. त्याला कॉमा सेपरेटेड म्हणतात. मग ही फाईल क्रिएट झाल्यानंतर काय करायचं असतं? त्याला कॉपी करायचं असतं. काय करायचं असतं त्याला? कॉपी. कॉपी केल्यानंतर सिंपल फक्त तुम्हाला जायचं इथे एक्सेल मध्ये. एक्सेल मध्ये गेल्यानंतर ह्याला पेस्ट करायचं असतं. केलं पेस्ट. मी याला कसं कन्वर्ट करणार आता मी कॉलम मध्ये, तर ते तुम्हाला सांगतो. जर का असं फाईल आलं तर ह्याला म्हणतात अनस्ट्रक्चर्ड डेटा. कोणता डेटा? या अनस्ट्रक्चर. आणि हाऊ टू कन्वर्ट अनस्ट्रक्चर टू स्ट्रक्चर डेटा, त्याच्यासाठी तुम्हाला जायचंय डेटामध्ये. कुठे जायचंय? डेटा. डेटामध्ये गेल्यानंतर कुठे जाणार आहे? टेक्स्ट टू कॉलम. ठीक आहे. टेक्स्ट टू कॉलम मध्ये, अरे एकच मिनिट, आलोय टेक्स्ट टू कॉलम मध्ये. देन इथं नेक्स्ट करायचंय. डेलिमिटेड काय माझा? कॉमा. काय आहे? कॉमा. झाले सगळे कॉलम्स तयार. ठीक आहे, आणि देन नेक्स्ट, फिनिश. झाला तर हॅश काय एरर नाही येतो. झाला तो टेबल तयार. ठीक आहे. मग ही जी प्रोसेस आहे ती अनस्ट्रक्चर टू स्ट्रक्चर करण्याची प्रोसेस आहे. ते कसं तुम्ही कॉमा सेपरेटेड फाईल जे आहे किंवा कॉमा सेपरेटेड डेटा जो आहे तो तुम्ही कसा एक स्ट्रक्चर डेटामध्ये काय करू शकता? कन्वर्ट करू शकता. समजलंय? हे असं तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. मग ही जी फाईल आहे ह्या पण, याला पण कॉमा सेपरेटेड फॉर्मॅटच म्हणतात. ठीक आहे. बट तुम्हाला जर का आपल्याला हा यूज करायचा आहे तर तिथं सीएसव्ही मेन्शन करा. ठीक आहे. नाही केलं तरी त्याला कन्वर्ट करता येतं. ठीक आहे. तुमच्यावर की तुम्ही कोणता वे चूज करताय, दोन्ही तुम्हाला दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता जाऊ आपण पुढे. समजलं कसं सेव्ह करायचं ते? ठीक आहे. आता जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन 4. आता काही डाऊट नाही ना याच्यामध्ये? ठीक आहे. जाऊ पुढे आता आपण. आता क्वेश्चन 4 मध्ये अजून एक स्टेप ऍडव्हान्स. आता ऑपरेटर कोणते कोणते झाले? इक्वल्स टू झाले, नॉट इक्वल्स टू झालं, ग्रेटर दॅन लेस दॅन सेमच आहे. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू, ते तर आपण सारखं सारखंच करत असतो. तर थोडंसं पुढे जाऊ अँड ऑपरेटरकडे. कोणत्या ऑपरेटरकडे? अँड. आता तुम्हाला सांगितलं, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, की मला जे पण पर्सन आहेत 1980 टू 1981 पर्यंत जेवढे हायर केले, ठीक आहे, त्या पिरियडमध्ये, एका वर्षाच्या पिरियडमध्ये, त्यांच्या सगळ्या 1 ते 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तेवढे सगळे हवेत. कुठून? 1980, सॉरी 1890 का? हा, 1980 आहे. 1980 टू 1981. ठीक आहे. याच्यामध्ये जेवढ्यांना हायर केलंय त्यांच्या मला डिटेल्स हव्यात. ठीक आहे. कसं तुम्ही सॉल्व्ह करताल आता सांगा मला. डीएफ हायर डेट. ज्या कॉलमवर ऑपरेशन आहे त्याचं नाव तर समजलं, हायर डेट वरती. आता आपल्याला काय पास करायचे? रेंज पास करायचे. काय पास करायचे? रेंज. तुम्हाला एक्सेल झालं ना सगळ्यांचं? एक्सेल नाही झालं? कोणाचंच एक्सेल नाही झालं? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, वाचलं मला तुम्ही. झालं. झालंय ना? व्हेरी गुड, अजून चांगली गोष्ट आहे. हा, रोज पास एक लाईन जी सांगतो ती लक्षात ठेवा. ठीक आहे. मी प्रिव्हियस त्याला पण सांगितलं ना वाटतं ती लाईन.
अँड ऑपरेटरची लाईन एसक्यूएल डेट शिकवलं आणि नंबर. तुम्हाला. एसक्यूएल मध्ये पण एक लाईन मी सांगितली होती, जेव्हा रेंज पास करतो तेव्हा आपण कोणतं ऑपरेटर यूज करतो? अँड ऑपरेटर. मी ऑपरेटर लिहून पण दिलं ना तुम्हाला एकदा मी. डेट आणि नंबरला हा, रेंज पास केला. व्हेरी गुड. ठीक आहे, रेंज पास करायला असेल की कोणतं ऑपरेटर? अँड ऑपरेटर. ठीक आहे, सिम्पल. रेंज नेहमी कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये पास होते? डेट आणि नंबर. ठीक आहे, टेक्स्ट मध्ये होते का? नाही. ठीक आहे, आता टेक्स्ट मध्ये रेंज पास तुम्ही म्हणताल, मग आपण फॉर लूप मध्ये काय केलं? ती रेंज वेगळी आहे, त्या रेंजला पण इंडेक्सिंग यूज होतं. काय यूज होतं? इंडेक्सिंग. ह्या अल्फाबेट पासून त्या अल्फाबेट पर्यंत नाही जात आपण, तिथं पण रेंज पास करण्यासाठी नंबरच प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण ऑर्डर. ऑर्डर मीन्स नंबर. ठीक आहे, ते नंबरशीच लिंक आहे. पण असं आपण म्हणू शकतो का ए पासून डी पर्यंत द्या? नाही म्हणू शकत. कोणतं ए आणि कोणतं डी? त्याच्यामध्ये आहे नक्की काय? मग तुम्ही म्हणता सी आणि डी. तसं नसतं. ठीक आहे, ते वेगळा पार्ट आहे, हा वेगळा पार्ट आहे. ठीक आहे. हा, आता आपल्याला काय करायचंय? अँड ऑपरेटरचा यूज करायचा आहे. बट अँड ऑपरेटरच्या आधी माझ्याकडे दोन क्वेरीज आहेत. किती क्वेरीज बनतात? दोन. याच्यापेक्षा ग्रेटर दॅन हवं, याच्यापेक्षा लेस दॅन हवं. म्हणजे ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू. मग आता जे ग्रेटर दॅन इक्वल्स टू मला करायचंय, ते काय करतोय मी? ग्रेटर दॅन इक्वल्स टू. ठीक आहे, म्हणजे ह्या डेट पेक्षा काय असलं पाहिजे? पुढची डेट असली पाहिजे. मग हे इयर स्टार्ट कोणत्या डेटला झालंय? 1980 जानेवारीला. ठीक आहे, मग त्याची डेट फॉर्मॅट काय आपला याचा? YYMMDD. काय आहे? YYMMDD. ठीक आहे, सिंपल. हे कसं समजलंय? 17वा महिना कधीच नसतो. ठीक आहे, कन्फ्युजन करायचं का नाही? जर का तुमच्या याच्यामध्ये मॅक्स डेट बघायची कुठे आहे त्या, ठीक आहे, कधी कधी समजत नाही फॉर्मॅट कोणता आहे, बट हे जे आहेत ते थोडेसे पॅटर्न लावायचे की हे डेटच असणार आहे. काय असणार आहे? डेट. त्याच्यावरून डीडी. ठीक आहे, जर का दिलं नसेल तर तुम्ही असं काढू शकत नाही की डेट फॉर्मॅट कोणता यूज झालाय तिथे. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाच अनालाइज करावं लागतं की काय यूज केलंय त्याला. ठीक आहे, मग तुम्हाला जो डेटा दिला त्याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड करतात. ठीक आहे, देन आता आपण काय करायचंय? डीएफ, सॉरी, डबल कोट. काय घ्यायचंय? डबल कोट 1980 0101. ठीक आहे, ही झाली माझी फर्स्ट क्वेरी. ही काय झाली माझी? फर्स्ट क्वेरी. घेतलं मी. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर इथे द्यायचंय अँड. काय द्यायचंय? अँड. आता ह्याचा जोही रिझल्ट येईल तो टी किंवा एफ मध्ये असेल. कशामध्ये असेल? टी किंवा एफ मध्ये. ठीक आहे, अँड देन त्याच्यानंतर मी जातोय नेक्स्ट क्वेरी मध्ये. कुठे जातोय आता? नेक्स्ट. नेक्स्ट मध्ये पण अगेन सेम. डेट डीएफ इन ब्रॅकेट हायर डेट. काय घेतो मी इथे? हायर डेट लेस दॅन इक्वल्स टू. आणि देन इथे डेट कोणती येईल सांगा आता? 71. हा हा, 12. ओके, हा, 31 झालं. ठीक आहे, आणि देन त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? इथं डीएफ लावायचंय. काय लावायचंय? डीएफ. आणि डीएफच्या आतमध्ये हे सगळे एक्झिक्यूट करायचे दोन क्वेरी. मी डीएफ कधीच पहिले लिहित नाही, कारण का तुम्ही डीएफ पहिले लिहिताल तर कुठं कॉमा द्यायचंय, कुठे एंड करायचंय हे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, मला कोणती गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागली का याच्यामध्ये? नाही. फक्त मला समजतं की हा एक वेगळं एक्झिक्युशन होणार आहे, ह्याचा रिझल्ट येणार आहे टी किंवा एफ मध्ये. देन याचं वेगळं एक्झिक्युशन होणार आहे, याचा रिझल्ट येणार आहे टी किंवा एफ मध्ये. आणि देन त्याच्यानंतर कंबाईन कोण करणार याला? अँड. अँड ऑपरेटर काय म्हणता? मी तेव्हाच त्याला रिझल्ट मध्ये घेईल जेव्हा मला दोन्ही गोष्टी काय मिळतील? टी मिळतील. काय मिळतील? टी म्हणजे ट्रू मिळतील. ठीक आहे, एक जरी फॉल्स मिळलं तर हा म्हणेल की तू नाही येऊ शकत आउटपुट मध्ये. समजलंय? अँड देन त्याच्यानंतर मी काय करायला? एक्झिक्यूट करेल. तेव्हा तुम्हाला फक्त इथून ते इथपर्यंतच डेटा दिसेल. ठीक आहे, याच्या बाहेरचा डेटा दिसणार नाही. ठीक आहे, समजलंय कसं केलं आपण ते? आता मला सांगा, हा टोटल किती लाईनचा, किती असे एम्प्लॉईज आहेत जे हायर केले, त्याचं काउंट काढायचंय. कसं काढणार? काही करा आता, मला काउंट काढून द्यायचं. जे ऑपरेशन करायचं ते करा. हा, डॉट सम. अजून काय? काउंट. दोन तर झाले. ऍव्हरेज तर नसणारच आहे, विषय संपला. मिनिमम तर अजिबात नसतं, मॅक्झिममचा तर संबंधच नाही. हा, राहिलं काय? सम किंवा काउंट. ठीक आहे, हा. आता सांगा नक्की, कोड सांगा मला. ठीक आहे, ऍग्रीगेट फंक्शन तर ते पार्टच नाहीये आता सांगायचा. हा, कोड काय असेल मग? कोड कुठे लिहू? नवीन लाईनला लिहू का ह्याच्यातच कंटिन्यू होईल? सांगा. एवढं अवघड थोडी नसतं म्हणून. हा, Dot sum. डॉट. डीएफ डॉट सिग्नल. हे बाबा,
इज नल. ओ, तू ऑफलाईन करत जा लेक्चर. ठीक आहे. इज नलचा संबंधच नाही रे इथं. नशीब नाही म्हणला. डॉट फॉर लूप प्लस व्हाईल लूप आणि इम्पोर्ट पांडाच आला आउटपुट. असं असं आउटपुट नाहीये काय. ठीक आहे. दोन ऑप्शन आहेत जे ह्यांनी सांगितलं तो की याला व्हेरिएबल मध्ये टाका. कशामध्ये टाका? व्हेरिएबल मध्ये. इथं नाव देतो मी ह्याला आउट काउंट. याला सेव्ह केलं आणि then इथं काय करणार आपण? काउंट डॉट सेव सेव्ह सेव शेप. हा, शेपने पण होईल. शेपने पण होईल, पण शेपने दोन आउटपुट येतील ना, रोज अँड कॉलम्सचे. रोज अँड कॉलम्सचे काही घेणं नाही, मला फक्त काउंट हवाय. मग इथे यूज काय करणार आपण? काउंट पण नाही होते, काम करत आहे. सॉरी सॉरी, इथे काम नाही करणार कारण की इथं ओ स्मॉल आहे. हम्म. काय घ्यायचं इथे? काउंट काम करायला पाहिजे. 2D डेटा आहे हा. आलं काउंट. ठीक आहे. अँड देन शिफ्ट. किती काउंट आले? 9. आता इथं काउंट कोणताही यूज करा, कॉलम सेमच येतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? इथं कोणताही कॉलम पास कराय. ठीक आहे. याच्या आतमध्ये ईएमपी नेम जरी पास केलं तरी सेम आउटपुट मिळणार आहे मला. किती आहे? 9 लोकांचा डेटा आहे. ठीक आहे. म्हणजे एकच कोणतरी असा पर्सन आहे की ज्याला हायर नंतर न केलेला आहे. ठीक आहे. सिम्पल. आता सांगा, याला नॉट इक्वल्स टू जर का करायचं असेल ना, ठीक आहे, हे सोडून दुसरा जर का पर्सन आपल्याला हवा असेल तर मे बी इथं हे करावं लागतं. फक्त एकच मिनिट. मे बी ह्या सिम्बॉलने होतं. ट्राय करतोय फक्त मी. एरर. ठीक आहे. एरर नाही माणूस शिकतो. मे बी असंच काहीतरी सिंटॅक्स आहे त्याचा. बरं ठीक आहे, नका ट्राय करू तुम्ही पण. बघतो मी असं काय ब्रॅकेटच्या बाहेर येऊन बस. नको नको, राहू दे, आपल्याला एक्सपेरिमेंट नाही करायचे आता. इथं नाही, ते वेगळंच आहे. ठीक आहे. बरं देऊ आपण, पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आता आपल्याला जर का सांगितलं, ठीक आहे, की हा आपला डेटा आहे. ठीक आहे. आता अँड ऑपरेटर कसं यूज करायचं समजलंय. ठीक आहे. आता जाऊ आपण ऑर ऑपरेटरकडे. आपल्याला जर का सांगितलं की आपल्याला फक्त क्लर्क आणि अनालिस्ट डिपार्टमेंटचेच जे पर्सन्स हवेत, तर आपण कसं करणार? क्लर्क आणि अनालिस्ट हे दोन जॉब रोल वाले पर्सन हवेत आपल्याला. job role job equals to plus and DF dot job equals to डी ऑफ job जॉब double job डबल इक्वल्स टू. क्लर्क. analyst. हे काय सांगितले? केस सेन्सिटिव्ह असतं. काय असतंय? केस सेन्सिटिव्ह. जसं तिथं असेल तिथं तसं इथं लिहावं लागणार. अनालिस्ट. त्याच्यानंतर ऑर ऑपरेटर लिहिताना असं लिहितं त्याच्यामध्ये. राहील लक्षात? ठीक आहे. देन डी एफ कॅप्स्टॉक ऑफ करेल. Job roles. job ते जॉब. काहीतरी राहतं असं वाटत नाही का तुम्हाला? bracket स्क्वेअर ब्रॅकेट. round bracket इथं काय असणार? एक round bracket राऊंड ब्रॅकेट अँड देन इथं पण काय असणार आहे? round bracket Round bracket. अँड देन काय करणार आपण इथे? डी एफ इन ब्रॅकेट. हा, डी एफ स्मॉल आहे. कॅप्स लॉक ऑन आहे ना माझं. अँड देन काय करणार याला आपण? रन. ठीक आहे. राहील लक्षात? चला, फक्त ऑर ऑपरेटरचे करायला घ्यायचे 2 आणि लगेच आपण पुढचे ऑपरेटर स्टार्ट करणार आहे. लाईक टाईपचे ऑपरेटर्स आहेत ते. आणि ग्रुप बाय वगैरे आता इथून पुढे स्टार्ट होईल. फक्त याच्यातले कोणतं करा माहितीये का? हे डेटचं करा, जे इम्पॉर्टंट आहे. बाकी नाही केलं तरी चालेल. आत्ता फक्त प्रॅक्टिस पुरतं करा. डेटा रीड करा. ठीक आहे. सेव्ह करतो. मग ह्याच्या पुढे खाली आपण कंटिन्यू करू. ठीक आहे. काम करा, सगळे नवीन लिंकला जॉईन करा. ही लिंक एंड होईल. ठीक आहे. मी मीटिंग पण ही एंड करतो
आणि नवीन लिंक सेंड करतो त्याला जॉईन करा 2 मिनिटमध्ये ही एंड होईल